नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर पुरण ही स्वीट रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ते डाळ घेतली, ती भिजत ठेवली, त्याचा डबल झालेला आहे क्वांटिटी. चण्याची डाळ, हां. मग त्याच मापामध्ये मी गूळ घेतले आणि ही चण्याची डाळ मी कुकरमधून शिजून घेतले. नंतर साजूक तूप आपण घेतो इथे आणि वेलची पावडर. ठीक आहे. तर आता आपण कधी पुरणपोळीचं जे नैवेद्य असेल आणि जी बाहेरून आणलेली असेल पुरणपोळी, तर माझी आई हे पुरण घरी करायची नैवेद्य दाखवायसाठी. किंवा असं पण कधी गोड काहीतरी करायचं असेल तर पटकन चण्याची डाळ आपल्याकडे नेहमी असतेच घरी, तर आमच्याकडे हा गोड नैवेद्यासाठी पदार्थ व्हायचा. तर आम्ही पाठ्याप्रभूमध्ये ना आम्ही साखर जास्त खातो, गूळ आमचं प्रमाण कमीच आहे गुळाचा. पण हल्ली मी माझ्या घरी तरी साखर खायची बंदच केलेली आहे. तर मी आज हे पुरण गूळ घालून करणार आहे. तर थोडंसं मापामध्ये फरक होईल. चं मी फर्स्ट टाईम करते, तर जरा तुम्ही बघा गुळाची गोडी त्याप्रमाणे वाढवा तुम्ही माप. साखरेसाठी तर हे एकदम बेस्ट होतं हे माप. आता मी गुळामध्ये करते आणि आहे तर फक्त ते गूळ आपल्याला वितळलं की झालं आपलं पुरण तयार होते. लहान मुलांनाही अतिशय आवडते. आम्ही पण लहान असताना नेहमी वाट बघायची आई कधी हे पुरण करते ते. आता काही जणांना ते जरा घल्लं पाहिजे असं एकदम डाळ ती, काही जणांना अशी सुट्टी पाहिजे. इथे मी वेलची घातले, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर समजा तुम्हाला आता वाटलं की डाळ जरा खूपच कडक वाटते, तर मग आपण मी कुकरमध्ये डाळ शिजवली होती ना, त्याचं पाणी ठेवलेलं होतं मी, ते घालू शकतात तुम्ही. म्हणजे तुम्हाला मग बाहेर तसं शिजवायला डाळ. ठीक आहे? झालं. इथे आपण नैवेद्यासाठी एकदम 1 चमचा टेबलस्पून देतो ताटामध्ये. पाहू शकता तिकडे मग आम्ही. तर आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. टेक